आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर खून करून पसार झालेल्या आरोपीला 24 तासाच्या आत केले जेरबंद। दिनांक 15/6/2025 रोजी आंबेगाव पोलीस स्टेशनकडील तपास पथकाने अंमलदार हनुमंत मसाळ, चेतन गोरे यांनी त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दिनांक 14/6/2025 रोजी जांभूळवाडी तळवाळाचे बांधवार आंबेगाव खुर्द पुणे येथे एक तरुणाचा निर्घृण खून केला आहे। सदर माहितीची खात्री करण्याकरिता आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक पुणे श्री गजानन चोरमोले, तपास पथकाचे प्रभारी मोहन कळमकर तसेच तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक तरुण मुलाचा खून झाला असल्याचे दिसले। घडलेल्या प्रकरणाबाबत तक्रारदार यांच्या तक्रारीवरून आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 124/2025 भारतीय ज्ञान संहिता कलम 103/238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खून करणारा इसम नामे सूरज गणेश सूर्यवंशी, वय वर्ष 22, राहणार शिवर दादा तालीम मित्रमंडळाजवळ 52 गणेश पेठ पुणे हा इंदोर मध्य प्रदेश येथे गेला आहे अशी माहिती मिळताच तात्काळ तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व पोलीस अंमलदार चेतन गोरे, हनुमंत मसाळ, धानाजी धोत्रे, सचिन गाडे असे इंदोर मध्य प्रदेश येथे जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेतला असता तो इंदोर मध्य प्रदेश येथे मिळून असल्याचे त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसोशीने तपास करता त्यांना गुन्ह्याचे केल्याने कबूल केल्याचे त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। सदरची कामगिरी ही माननीय अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर राजेश बनसोडे, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पुणे शहर श्रीमती स्मृतना पाटील, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल डावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबेगाव पोलीस स्टेशनचे सरेज झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमोले, माननीय सहपोलीस निरीक्षक प्रियंका गोरे, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, मारुती वाघमारे व पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हनुमंत मसाळ, विनायक पाडळे, निलेश जमदाडे, सचिन तणपुरे, प्रमोद कांबळे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कारतोडे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, हरीश गायकवाड, अक्षय कामठे यांच्या पथकाने केलेले आहे। जनकडाम सोबत संपादकाची बाबत आणि उपसंपादक अकबर शिकलकर।